नमस्कार, मी सारिका कुंभार. आपण पाहता आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह. आज पुणे शहर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व झोनचे डीसीपी, ट्रॅफिक कमिशनर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील 2025चा लेखाजोखा मांडण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण वर्षाचा वार्षिक आढावा पत्रकारांसमोर मांडला. यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले असून पोलीस दल कसे क्रियाशील व गुन्हेगार मुक्त पुणे यासाठी तत्पर आहे हे सांगितले. पुणे शहरालगत झालेली नवीन पोलीस ठाणे यामधील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, वाढीव पोलीस मनुष्यबळ यासह संपूर्ण शहराचा सर्वांगीण आढावा पोलीस आयुक्तांनी मांडला. सदरक्षणायक खलनिग्रहणायक या पोलिसांच्या ब्रीद वाक्याला साजेचं काम नवीन वर्षात देखील पोलीस दल करेल व नागरिकांमध्ये विश्वास वाढेल या पद्धतीने कार्य पोलीस दलामार्फत होईल याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली. पाहुयात पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषद. 2025 मध्ये केसेसची संख्या ऑलमोस्ट डबल मागच्या वर्षीच्या तुलनेत झालेली आहे. आरोपी अटकची संख्या पण वाढलेली आहे. जप्ती अंदाजे 8 कोटींचे वरचे जप्ती एनडीपीएस चे करण्यात आलेली आहे. एनडीपीएस पूर्णपणे झोपडपट्टी पासून वरपर्यंत कुठेही ड्रग्स साठा, ड्रग्स चे वापर, कन्झम्पशन पेडलिंग होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आता युथला डिसिप्लिन करण्याच्या दृष्टिकोनातून सेक्युअर होरायझन्स इन एज्युकेशन एक कॉन्क्लेव्ह आम्ही घेतले होते. त्याचे चांगले परिणाम सुरू झालेले आहेत. त्याचे नंतर आता आमचे डीसीपी स्तरावर वेगवेगळे त्यांचे परिसरात असलेले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स यांचे मॅनेजमेंट, यांचे स्टुडंट बॉडीज आणि पेरेंट्स जे आहे अशा प्रकारचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्यांच्यासोबत चर्चा सत्र मोठ्या प्रमाणात सुरू करून कोणत्याही प्रकारचे त्यांचे करून गैरकृत्य किंवा आपत्तीजनक हालचाली किंवा इनडिसिप्लिनची ऍक्टिव्हिटी होणार नाही यासाठी उपाययोजना युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेली आहे आणि ही पुढच्या वर्षी आणखी जोरात सुरू राहील. कारण बरेचसे प्रकरणात युथचे इन्व्हॉल्वमेंट व्हायलेशन्स मध्ये किंवा क्राईम मध्ये किंवा आपत्तीजनक घटनामध्ये दिसून येत होता. यांना एक मॅनेजमेंटचे आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना या प्रकरणात समाविष्ट करून याचे डिसिप्लिन करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. जुवेनाइल्स इन क्राईम मॅनेजमेंट हे अत्यंत महत्वाचे विषय आम्ही हाती घेतलेले आहे. यामध्ये हे जे कायदेशीर कारवाई आहे ज्यामध्ये जे जे जुवेनाइल्स हिनियस क्राईम जे ऍज डिफाइंड आहे त्यामध्ये म्हणजे जे हिनियस क्राईम्स कायद्यामध्ये जे डिफाइंड आहे 10 वर्षाचे वर शिक्षा अशा सर्व जुवेनाइल्सला ऍडल्ट म्हणून ट्रायल व्हावी यासाठी ऍप्लिकेशन जुवेनाइल जस्टिस बोर्ड्सला मूव्ह करण्यात आलेली आहे आणि यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांना ऑब्झर्वेशन होम मध्ये टाकावं लागेल. यासाठी आमचे डीसीपी स्वतः मॉनिटरिंग करत आहे. इतर जे जुवेनाइल्स आहेत त्यांना काउन्सिलिंग असते, त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये मिशन परिवर्तन अनुषंगाने वेगवेगळे वर्कशॉप्स असतील, व्होकेशनल ट्रेनिंग असतील, अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, आई वडिलांचे आणि गार्जियन्सचे काउन्सिलिंग असते आणि इतर ते त्यांचे मनात एक ते मेन स्ट्रीम मध्ये राहतील यासाठी सर्व उपाययोजना ज्यामध्ये त्यांना थोडा पोलिसिया खाक्याचे डर आणि त्याचबरोबर स्वतः मेन स्ट्रीम मध्ये येण्याची इच्छाशक्ती हे दोन्हीचे समावेश करून त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.